बजरंगबली हनुमान ही एक शक्तीची देवता आहे। उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी व्यायाम हा एक रामबाण उपाय आहे। त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील अतिशय उंच अशा टेकडीवर निसर्गरम्य पर्यटनस्थळी विरासन हनुमान मंदिरात सातत्याने गेली 25 वर्षे हनुमान जयंतीच्या दिवशी 10,000 जोर आणि बैठकांचा आगळा वेगळा अभिषेक व्यायामातून हनुमान चरणी अर्पण केला जातो। राष्ट्रीय पंच आणि भारत श्री किशोर सोनसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोर आणि बैठका यांचा अभिषेक हनुमान चरणी अर्पण केला जातो। यावेळी प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील यांच्यासोबतच महिला आणि व्यायामपटू मोठ्या प्रमाणात एकत्रित येत हा जोर बैठका मारल्या जातात। नमस्कार। हा जो उपक्रम आहे हा हनुमान जयंती दिवशी केला जातो आणि हनुमान जयंती जी आहे, हनुमानाकडे बघितल्यावर त्याचे मसल, त्याचे स्नायू, त्याने द्रोणागिरी पर्वत उचलला किंवा त्याने लंका पार केली, हे सर्व प्रतीक आहे उत्कृष्ट शरीर किंवा उत्कृष्ट व्यायाम। आणि त्याच्या चरणी, त्याच्या हनुमान जन्माच्या दिवशी हा उत्सव केला जातो। हे खूप उत्कृष्ट कार्य आहे। आणि डॉक्टर म्हणून जर शरीरासाठी व्यायाम आपण जो 24 तासातले सर म्हणतात 20 मिनिटं द्या, पण मी मागे म्हटलं होतं जसं की प्रत्येकाने आपला 24 तासातला 1 तास हा शरीरासाठी दिला तर त्याच्या आयुष्यातलं पुढचं 1 वर्ष सुखी जाणार आहे। वेंगुर्ल्यात ही परंपरा आहे की सतत चालणे, बाकी एक्सरसाइज करणे। सोनसुरकर सरनी ज्यावेळी आता हे नवीन आणलेलं आहे गोष्टी, जोर बैठका, आणि त्याच्या आधी पण पिढीची आहे वेंगुर्ल्यातली, ती सुद्धा चालणे किंवा सायकलिंग, म्हणजे इथे सायकल ही खूप जुनी पद्धत होती, जिथे वेंगुर्ल्यात जास्त सायकल आहे, जुनी सायकल स्टोर आहेत। त्यामुळे ह्या पद्धतीने वेंगुर्ल्यातलं आयुष्यमान जे लोकांचं आहे ते नुसतं वाढतच नाहीये, तर त्याच्यामुळे शरीर चांगलं राहून, सुदृढ राहून चांगल्या क्वालिटीचे लोक जगत आहेत। म्हणजे 94 वर्षापर्यंत, 99 वर्षापर्यंतची लोक आज वेंगुर्ल्यात सुदृढ स्वतः चालवत आहेत आणि फिरतायत। हे सर्व प्रतीक आहे आणि त्याची जोपासना हे करत आहेत। त्यांच्या ह्या कार्यक्रमाला दरवर्षी आम्ही डॉक्टर मंडळी आणि आमचे बाकी प्रतिष्ठित लोक येतात, कारण हा उपक्रम खूप चांगला आहे आणि मंदिरचं जे सौंदर्य आहे ते इथून बघायला वर्षातून एकदा मी तरी येतो आणि इतर वेळी येण्याचा आमचा प्रयत्न असतो। पण ह्या निमित्ताने संस्कृतांचा सकाळी 6 वाजता आवाज सुरू झाला की जाग येते आणि यावं लागतं। त्याच्याबद्दल माझं नाव डॉक्टर राजेश्वर बाळे, लोकतज्ञ, वेंगुर्ल्यात काम करतो। नमस्कार। व्यायाम प्रसार अभियान अंतर्गत आणि व्यसनमुक्त अभियान अंतर्गत आपल्या वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध डोंगरावरील हनुमान मंदिर अर्थात विरासन हनुमान मंदिर गाडीअड्डा वेंगुर्ला, गाडीअड्डा मित्रमंडळ वेंगुर्ला, श्री विरासन हनुमान मंदिर व्यवस्थापन वेंगुर्ला आणि श्री सात्री व्यायामशाळा वेंगुर्ला या आणि तमाम आपले भाविक या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि वेंगुर्ल्यातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आणि व्यायामपटू आपण गेली 27 वर्ष हा अभिनव जोर बैठकांचा अभिषेकाचा संकल्प या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये पार पाडत आहोत। गेली 27 वर्ष पहाटे बरोबर 6 वाजता या उपक्रमाला सुरुवात होते। 6 ते 8 या वेळेमध्ये प्रत्येक येणारा भाविक जो आहे, भक्त आहे, ते आपल्याला जमेल जसं आपण देवाच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा वगैरे करतो, तर या ठिकाणी हनुमान जयंतीचा, हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त जी इच्छा आहे ते म्हणजे आपले जे शक्ती देवता आहे किंवा शक्तीचे जे प्रतीक आहे ते म्हणजे हनुमान, तर याची पूजन करताना आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवावं, आपलं शरीर बळकट बनवावं, आपलं स्वास्थ्य चांगलं बनवावं, आपलं निरोगी राहावं, हा संदेश द्यावा आणि त्याचबरोबर व्यसनमुक्त त्यापासून व्यसनापासून आपण अलिप्त राहावं, यासाठी आम्ही हा उपक्रम घेऊन आलेलो आहोत। आणि सगळ्यात मला सांगायला आनंद वाटतो की आता जर तुम्ही बघितलं की अलीकडे जी पिढी आहे ती मोबाईलमध्ये पूर्णपणे गुंतलेली आहे, तर अतिशय सुंदर असं निसर्ग आहे, त्यानंतर आपलं सुंदर असं शरीर आहे, त्याचं काळजी आपण घेण्यासाठी व्यसनापासून आणि मोबाईलसारख्या व्यसनापासून दूर राहावं म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित करतोय। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिशय प्रचंड अशा उत्स्फूर्त सहभागामध्ये आम्ही 10,000 जोर बैठकांचा अभिषेक संकल्प यावर्षी पूर्ण केलेला आहे आणि प्रतिवर्षी अशाच प्रकारचा हा उपक्रम या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। माझं नाव किशोर शांताराम सोनसुरकर।